परिषद हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च स्तर आहे, थर्ड टायर आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. जिल्हा परिषद ग्रामीण विकासाचे सचिवालय मानले जाते. नमस्कार. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत आणि पंचायत समितीनंतर जो सर्वात मोठा स्तर येतो तो म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद ही जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी असते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणारी मुख्य संस्था आहे. ज्याप्रमाणे देशासाठी संसद आणि राज्यासाठी विधानसभा असते, तशीच जिल्ह्यासाठी ही जिल्हा संसद असते. कंपोजिशन म्हणजेच रचना कशी असते पाहूया. जिल्हा परिषदेची रचना. सदस्य संख्या. जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार सदस्य संख्या ठरते. महाराष्ट्रात ही संख्या किमान 50 ते 75 इतकी असते. निवडणूक. जिल्हा परिषद सदस्य झेडपी मेंबर्स थेट जनतेकडून निवडले जातात. प्रत्येक 40,000 लोकसंख्येमागे साधारणपणे एक गट असतो, सर्कल असतो. आरक्षण. महिलांसाठी 50% जागा राखीव असतात. तसेच SC, ST प्रवर्गासाठी लोकसंख्येनुसार आणि OBCसाठी शासन निर्णयानुसार आरक्षण असते. पदसिद्ध सदस्य. तालुक्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. पदाधिकारी की ऑफिशियल्स. जिल्हा परिषदेचा कारभार 2 प्रमुखांमार्फत चालतो. फर्स्ट, राजकीय प्रमुख, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. निवडून आलेले सदस्य आपल्यातून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे, प्रशासनावर नियंत्रण ठेवणे. अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो. प्रशासकीय प्रमुख. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. हा IAS भारतीय प्रशासकीय सेवा दर्जाचा अधिकारी असतो. याची नियुक्ती राज्य शासन करते. जिल्हा परिषदेच्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करणे हे कार्य असते. जिल्हा परिषदेच्या समित्या. जिल्हा परिषदेचे काम विविध समित्यांच्या माध्यमातून चालते. यात एकूण 10 समित्या असतात. स्थायी समिती सर्वात महत्त्वाची असते. अध्यक्ष स्वतः याचे सभापती असतात. दुसरी शिक्षण समिती, 3 आरोग्य समिती, 4 कृषी समिती, 5वी समाज कल्याण समिती, 6वी पाणी पुरवठा व स्वच्छता समिती इत्यादी. मुख्य कार्य फंक्शन्स. शिक्षण. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे नियोजन करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, PHC आणि लसीकरण मोहिमा राबवणे. शेती. बी बियाणे पुरवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, रस्ते व पाणी, ग्रामीण भागातील रस्ते बांधणे आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे. निधी वितरण. पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना विकास निधी वाटणे. स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आता पाहणार आहोत. वयाची अट. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे लागते. सदस्य आपला राजीनामा अध्यक्षांकडे देतात. अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात, म्हणजेच डिव्हिजनल कमिशनरकडे देतात. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दर 3 महिन्याला किमान एकदा होणे आवश्यक आहे. महत्त्वाची समिती. स्थायी समिती ही सर्व समित्यांमध्ये सर्वात शक्तिशाली असते. कन्क्लुजनमध्ये सांगायचं झालं तर जिल्हा परिषद ही केवळ एक संस्था नाही, तर ग्रामीण जनतेच्या आशा आकांक्षाचे केंद्र आहे. जिल्ह्याचा खरा विकास हा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. सध्याच्या डिजिटल इंडिया मोहिमेत जिल्हा परिषद कार्यालये कशी पेपरलेस होत आहेत, तुमच्या जिल्ह्याचे CEO कोण आहेत हे शोधून कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.